नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील शिक्षणासाठी किंवा पुढील तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करण्यात आहात, CET वगैरे अशा परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला महाज्योतीमार्फत आता मोफतमध्ये टॅब दिला जाणार आहे आणि त्यासोबत 6 GB इंटरनेट पर डे दिलं जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी टॅबचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महाज्योती. अशा प्रकारे सर्च करा. एक नंबरलाच येईल mahaJyoti.org.in अशा प्रकारची वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन दिसतात तुम्हाला. त्या ठिकाणी वरती बघू शकता होम असेल, अबाउट असेल, स्कीम असेल, नंतर नोटीस बोर्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व जाहिराती दिलेल्या असतात. कोणती जाहिरातीचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो यामधून तुम्हाला निवडायचा आहे. तर आपल्याला टॅबसाठी फॉर्म भरायचा आहे. तर 3 नंबरलाच या ठिकाणी पर्याय दिसतो बघा तुम्हाला, ॲप्लिकेशन फॉर CET JEE अशा प्रकारे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET ट्रेनिंग 2025 ते 27 या ऑप्शनवरती तुम्हाला समोर दिसते बघा. या ठिकाणी क्लिक हेअर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, 10वीमध्ये कमीत कमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण पडणं आवश्यक आहे. परिपत्रकवर क्लिक करा. व्यवस्थित परिपत्रक वाचून घ्या. तुमचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड, रहिवासी दाखला, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, 10वीची गुणपत्रिका, 11वीची तुमचं प्रवेशपत्र तुमचं 11वीची बोनाफाईड आणि प्रवेश पावती, दिव्यांग असल्यास किंवा अनाथ असल्यास त्याचं सर्टिफिकेट लागेल. अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स आहेत. तर आपण समोर त्या ठिकाणी बघणार आहोत. परत बॅकला यायचं. बॅकला आल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. इंटर मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला फॉर्म आता सुरू झालेला आहे. पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड 3 स्टेपमध्ये हा फॉर्म आहे. अप्लाइड फॉर तुम्ही कशाची तयारी करत आहात, MST CET JEE किंवा नीट, तर आपण CETचे. ॲप्लिकंट फुल नेम टाकायचं. फर्स्ट नेममध्ये स्वतःचं नाव, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये आडनाव. परत ॲप्लिकंट फादर नेम म्हणजेच वडिलांचं फर्स्ट नाव, तुमच्या वडिलांचं नाव, नंतर तुमच्या आजोबाचं नाव आणि त्यांचं आडनाव. या पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरायची. ॲप्लिकंटची आणि त्याच्या वडिलाची, विद्यार्थ्याची आणि त्याच्या वडिलाची. खाली यायचं आहे जेंडर, मेल फिमेल काय जे असतील ते निवडून घ्या. नंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थमध्ये काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी महिना आणि दिनांक आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. नंतर विचारला आर यू ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. आर यू शुअर पर्सनल विथ डिसेबिलिटी, जर तुम्ही अपंग असाल तर यस करायचं, ना असेल तर कोणत्या टाईपमध्ये ते समोर सिलेक्ट करा. आपण नाही म्हणून या ठिकाणी मी नो करतो. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर सोशल कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी विचारले. कोणती कॅटेगरी आहे तुमची, OBC, VJ, NTB, NTC, NTD, SBC, काय जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा. समजा आपली कॅटेगरी OBC आहे. खाली मग कास्ट निवडायची. OBCमधील तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. तर कास्ट निवडल्यानंतर इन्कम फॉर नॉन क्रिमिनल तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते तुम्ही काढून घ्यायचं आहे. आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. नॅशनॅलिटी आपली इंडियन येईल. डोमेसाईल तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. नंतर बघा रेसिडेन्शियल टाईप, जर शहरी भागात राहत असेल तर अर्बन, ग्रामीण भागात राहत असेल तर रुरल. तर आपण ग्रामीण भागात राहतो म्हणून मी रुरल हा पर्याय निवडतो. नंतर प्रेझेंट ॲड्रेसमध्ये सध्या राहत असलेला तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, गाव, तुमचा हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड, पिनकोड टाकायचं आहे. नसेल तर डायरेक्टली गावचं नाव तुम्ही टाकलं तरी काही पर्याय या ठिकाणी येत नाही वार्ड नंबर वगैरेमध्ये, त्यामुळे कोणताही फॉर्म रिजेक्ट वगैरे अजून तरी झाला नाही. खाली यायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आणि सेव्ह करायचं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये नेम अँड प्लेस ऑफ स्कूल, तुमच्या शाळेचं नाव आणि पत्ता टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला. नंतर बोर्ड विचारलं आहे.
कोणतं तुमचं बोर्ड आहे, तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी या ठिकाणी टाकून द्यायचं. तुमचं CBSE असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. इयर ऑफ पासिंग तर आपण 2025ला 10वी पास झालेलो पाहिजेत. टोटल मार्क्स या ठिकाणी किती मार्क्स होते टोटल तुम्हाला 500 550 600 काय जे असतील तुमच्या बोर्डनुसार ते या ठिकाणी टाकून द्या. तर आपल्याला 500 होते. मार्क्स ऑफ 10 तुम्हाला किती पडलेत 500पैकी किंवा 550पैकी किंवा 600पैकी काय जे असेल ते टाकायचे. तर समजा आपल्याला 470 पडले, ॲटोमॅटिकली पर्सेंटेज या ठिकाणी आले. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 200 KBच्या आतमध्ये अपलोड करायचे. A to Z डॉक्युमेंट्स कशाप्रकारे अपलोड करायचे समोर आपण या ठिकाणी बघूयात. तुम्ही डायरेक्टली फोटो काढून त्याचा कॉम्प्रेस करायची साईज 200 KBच्या आतमध्ये आणि अपलोड करू शकता किंवा स्कॅन करून अपलोड करू शकता. सर्वप्रथम काय करायचं बघा, आता या ठिकाणी तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा वरती. नंतर तुमची साईन असेल, कास्ट, नॉन क्रिमिनल, डोमेसाईल अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स. मी पासपोर्ट फोटो चूज फाईलवरती क्लिक करायचे सर्वप्रथम आणि नंतर अपलोड इमेजवरती क्लिक करा. परत सिग्नेचर चूज करायची, अपलोड इमेजवरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचे स्टुडंटचं आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. नंतर तुमचं आधार कार्ड झाले की तुमची कास्ट असेल, तुमच्या 11वीचे ॲडमिशन तुमचं जर झाले नसेल तर 11वीचे ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन रिसिप्ट भेटेल. नंतर तुम्हाला बोनाफाईड भेटेल, ती या ठिकाणी अपलोड करायची आणि नंतर या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरून सबमिट करायचा. आपण हा डेमो फॉर्म या ठिकाणी A to Z भरलेला आहे. या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. तुमचं 11वीचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. याची प्रिंट तुम्ही काढून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.